काही लोकांचा अनुभव वेळेवर अंदाज येतात म्हणून केली ते न होता जर आता तेव्हा आपण होणार होता कारण इमर्जन्सी पेशंटला बेडची नाही त्याला इलाजच आहे आणि तपासणी उपचारासाठी लागणाऱ्या आवश्यक औषधाला आपल्याकडे आहे आम्हाला देवी स्वरूपात म्हणजे जेणेकरून आम्ही आमच्या आता रिक्वेस्ट झाली तर मी कधी पालकमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये जे माझ्या मतदारसंघात पाहिजे जे माझ्या घरामध्ये पाहिजे जे माझ्या अंगणवाडीमध्ये पाहिजे पण त्याची मी पूर्तता करण्यासाठी तुमच्या मला डिजिटल केली अंगणवाडीवरून जे पाहिजे आता मला तुम्ही तोड्या त्याच्यामध्ये आपल्याला काय लागतं ठीक आहे स्वच्छतेच्या परिसरात दुर्लक्ष स्वच्छतेचा अभाव आहे असं म्हणणं बरेचसे लोक जसे आज स्वच्छता आहे राहू दे स्वच्छतेची बाबतीत आपल्याला काय बोल बरं हे आपत्कालीन सेवा पुरवण्यात होणारी आणि महत्त्वाचं हे की आता एकच गोष्ट माझ्यासोबतही घडलेली गोष्ट आहे ते तुम्ही अमरावतीच्या ग्रामीण रुग्णालयात पिरवीमध्ये बघितली असेल. मी लोकप्रतिनिधी या नात्यानं तर डॉक्टरांना बोलतो पेशंटला की बाबा पेशंटला म्हणतो की डॉक्टरजवळ कोण नाही तर आता आमच्यापैकी कोणतरी आमचा पदाधिकारी म्हणा शहर म्हणा तालुका म्हणा उपजिल्हाधिकारी म्हणा जिल्हा म्हणा हा फोन करेल तो मला सांगा माझा वैयक्तिक नंबर कोणाकडे नसला तर आमचा रुपेश बोलेचा नंबर असू शकतो बघायचा नंबर असू शकतो म्हणजे काय होते त्यांच्या जवळचा जो पेशंट आहे त्यांना फोन करेल दीपक बघायला फोन करेल बरोबर तर त्यावेळेस दीपक बघायचा फोन तुम्ही जर घेतला आणि त्याला जर सांगतो म्हणून म्हटलं की बाबा हा पेशंट आहे आत्ताच आला आहे याचं मी आम्ही तुला प्रयत्न करतो. आता मला सांगा ग्रामीण रुग्णालयाची गोष्ट आहे त्या डिलिव्हरीचे पेशंट होता वाघपांजर त्याची मुलगी 2 तासापासून बेडवर आहे 19 वर्षाची मुलगी आहे आई वडिलांचं गाडी मुलगी असो की मुलगा असो मोठं हे होतं ना ती मुलगी आणि मुलीसाठी त्याचं काही म्हणजे रडत होतं. डॉक्टरांना म्हटलं की त्यांना म्हटलं रडू नका डॉक्टरांजवळ फोन द्या तुमचं डॉक्टरवाले बोलत होते नर्सजवळ फोन दिला नर्सचा बचाव कसा होता कोणाचा फोन आहे मी बघत नाही मी बोलत नाही माझे जर लोकप्रतिनिधीसोबत जर अशी भाषा होते तर इतर मग काय होतं तर ती भाषा पोलीस आमचा वर्तणूक दादांचं कधी बोलत या लोकांच्या पुढाकारानंतर तुम्ही पेशंटची सोय केली कारण काय होते एक साईड तुम्हाला सांगतो तुमच्या चांगल्या प्रकारे त्या पेशंटला जर बोलताय ना तर त्याची अर्धी कपडे टाकली होती थांब बाबा मी काम करतो आणि तुम्ही जर त्याला म्हटलं त्याच्या नातेवाईकाला मला एवढंच काम आहे काय तर मग बरोबर नाही हे उत्तर मला रिव्ह्यूमध्ये भेटलं तुम्ही तुझं जे करायचं केलं आणि ते मी पालकमंत्र्यांना एखादी रिपोर्टिंग केलं ते पालकमंत्री साहेबांच्या समोर CS साहेबांना उभं केलं आम्ही CS साहेबांना बोलवलं नाही हे आता आमच्या 4-5 मार्ग हे तर आहेत पण आता ज्याच्यामुळे थोडा बबाल झाला तर ते मेस आपल्या रुग्णालयात 50 खाटा बरोबर किती खाटा म्हणतात तुमच्या खाटा तुमच्या पहिले पण मोजल्या आता पण मोजल्या रुग्णालयाला 50 खाटा मंजूर आहेत त्या 50 खाटाही उपलब्ध असल्या पाहिजे. तुम्ही फक्त खाली खाटा ठेवता 20-25 आणि लोकांना सांगता की भरती झाली तर पेशंटला तुम्ही रेफर करता 50 खाटांचा रुग्णालय तर 50 खाटा असल्या पाहिजे. म्हणून मी म्हणत होतो की आपल्याला दौरा बोला नाही आहे
अंगणगाव रुग्णालयाला अजून व्हायचं आहे, मान्यता भेटली पण अजून व्हायचं आहे. तिथली मी मान्य करू शकतो की बाबा जबाबदारी कमी काढायची, इथं 50 खाटाचं आहे. आणि माझ्या मुद्दा सरकारनं म्हणतो हे 50 खाटा लावणार नाही आहे, मोजकाच खाटा आहे. त्यांचं वेगळं आहे, त्यांचा मुद्दा वेगळा आहे, त्यांचा भारताचा मुद्दा वेगळा आहे, त्यांचे भेट पण वेगळे आहे, त्यांचे भेट पण वेगळे आहे. मी तुमची वरचं आणि या 50 पेशंटचं वेगळं आहे आणि शिशु टाकांचं वेगळं आहे. असं मत आहे, पेशंट आल्यानंतर त्याचा इलाज आपल्याला इथंच झाला पाहिजे. बरोबर काय होते, आपण काय करतो ते आपले होते डायरेक्ट आपण पुढे 108 फोन लावा आणि आम्हाला देतो. आम्ही जेव्हा येतो डॉक्टर साहेब ड्युटी चार्ज नसतो. तुम्हाला काल आम्ही सूचना दिली म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध केलेल्या आहेत. पुरा स्टाफ तुमचा अजून हजर येत होता, तर इतर दिवशी कधीच नसतो. मला सांगा ड्युटी चार्ज का बनला होता तुम्ही, म्हणजे का लिहा याचं कारण सांगा पाहिजे. ड्युटी चार्ज तुम्ही रोज का लिहा की हा डॉक्टर या ठिकाणी